नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, परीक्षेला आपल्याला जवळपास 3 ते 3.25 महिने बाकी आहे. 31 मेला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि आता फेब्रुवारी ऑलमोस्ट एकच आठवडा बाकी आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे आणि हा फेब्रुवारीचा एक आठवडा म्हणजे बरोबर 3.25 महिने बाकी आहेत. आपण असं कन्सिडर करू की 3 महिनेच बाकी आहेत आणि या पिरियड मध्ये आपल्याला नक्कीच असं म्हणता येईल की हा की टाइम आहे आपल्यासाठी. हा फार इम्पॉर्टंट टाइम आहे. कारण या टाइम मध्ये खरं ज्या चुका होतात ना, त्या चुका होतात की एक्झिक्युशन मिस्टेक्स होतात. एक्झिक्युशन मिस्टेक्स म्हणजेच काय, की बऱ्याचदा आपण आपण म्हणण्यासाठी आपण अभ्यास तर करतो. म्हणण्यासाठी आतापर्यंत लेट्स से की या आधी कोणी 3 महिने अभ्यास केला असेल आणि तो रोज 8 तास अभ्यास करत असेल, तर आता तो पुढचे 3 महिने 12 तास अभ्यास करेल. त्याला सॅटिस्फॅक्शन तर मिळेल की मी काय तर अभ्यास वाढवलेला आहे, परीक्षा जवळ आहे, परीक्षा तोंडावर आहे, सगळं काही दूर केलं, सगळं काही जो काही नॉईज कट होता तो कट केलाय आणि सर्व काहीतरी मी एक्झामवर आता फोकस करतोय. पण प्रश्न हा पण आहे की तो किती एक्झाम ओरिएंटेड आहे. त्याने खरंच मॉक टेस्ट त्यामध्ये देत आहे की नाही देत आहे. त्याने पीवायक्यूचं खरंच रिव्हिजन तो करतोय की नाही करत आहे. तो रिव्हिजन आहे, सर्व सब्जेक्ट्स आहे, तो किती वेळा या पिरियड मध्ये रिवाइज करतोय. असं नको व्हायला की त्यांनी सीसॅटला फार लाईटली घेतलंय आणि सीसॅट मध्ये जेएस मध्ये चांगले मार्क आले पण सीसॅट क्वालिफाय झाला नाही. फार कमी विद्यार्थी असे असतील, बट पॉसिबिलिटी तर ही पण आहे. म्हणजेच आहे काय, इथं आपण अभ्यास किती वेळ दिलेला आहे, कोणत्या पुस्तकातून केलंय, हे मॅटर न करता तुमचं इथं मॅटर करणार आहे काय की एक्झिक्युशन मिस्टेक्स आहे ना. तुम्ही फक्त वेळ वाढवून किंवा नवीन एक काहीतरी सोर्स वाढवून त्याने चालणार नाहीये. इथं आपल्याला प्रॉपर टाइमचं मॅनेजमेंट, ज्या गोष्टी या 3 महिन्यात व्हायला पाहिजेच, ज्यामुळे आपल्या एक्झिक्युशन मिस्टेक्स आहेत त्या होणार नाही, है ना. आणि तेच आपण आज मुख्यत्वे समजून घेणार आहोत. करेक्ट. चला, मी माझा नंबर इथे दिलेला आहे. कोणतेही क्वेरीज आहेत, सिलेबस रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, सायन्स रिलेटेड, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपण एक तयार केलेला आहे. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे किंवा बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण माझा याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व मिळतील. मी ऑलरेडी सांगितलं की हा आहे काय तर की टाइम आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या टाइम मध्ये आहे काय तर तुमच्याकडे एक्झिक्युशन मिस्टेक्सच होणार आहे. कारण तो प्रत्येक विद्यार्थी जो सिरियस ऍस्पायरंट आहे, तो तर नक्की 8 ते 10 तास करेलच. बरोबर. 6 तास अभ्यास करताय, कधी तो 10 वर जाईल किंवा 8 वर जाईल किंवा 12 वर जाईल, पण सर्वजण आपला टाइम तर वाढवणार आहेतच. पण सर्वच जण काय एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करणार आहे का, असं तर नाही. बरोबर. त्यामुळे एक्झिक्युशन मिस्टेक्स आहेत, इथून तुम्हाला शक्य तेवढे तेवढे कमी करायचे आहेत. आता ते कोणते एक्झिक्युशन मिस्टेक्स आहेत, कोणते कमी करायचे आहेत, तर त्यासाठी मी 2 फेज मध्ये प्लॅन डिवाइड केलाय. म्हणजे पुढचे 3 महिन्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते फोकस केले. काही एक्स्ट्रा टिप्स सांगितले, ते ते प्लॅन करा, ते थोडंसं तुमच्या प्लॅन मध्ये ऍड करा, त्या पद्धतीने ट्राय करा, तर ते एक्झिक्युशन मिस्टेक्स आहे ते फार कमी होतील. ठीक आहे. दुसरं आहे काय की कट द नॉईज. जो पण नॉईज आहे आता तो सगळं दूर सारा. इथं आता तो चालला नाहीये. इथं आता तुम्हाला फक्त जो अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसला होता, बस त्या पद्धतीने आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि बऱ्याच अशा मिस्टेक्स होतात आपल्याकडनं की जे आपल्याला कळतही नाही की त्या चुका होत आहेत म्हणून, है ना. आपण काय की 8 ते 12 तास करतो आणि खुश राहतो, पण बऱ्याचशा चुका होतात जे अभ्यास करण्यामध्ये नाही, तर काय तर परत सांगतोय की एक्झिक्युशन मध्ये ते आपल्याला दिसत नाहीत, पण त्या चुका होत आहेत जे आपल्याला रिझल्ट पासून दूर नेत आहेत, है ना. तर त्या चुका काहीतरी इथं टाळायच्या आहेत. राईट. आणि अनालिसिस स्वतःच करणं गरजेचं आहे. प्रत्येक, जर तुम्ही या आधी जरी प्रिलिम दिली असेल तरी पण तो अनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे की माझी का प्रिलिम निघालेली नाही. तरच जाऊन काय तर ह्या ज्या मिस्टेक्स आहेत ह्या कमी होतील. आणि खरं पाहिलं तर या 3 महिने आहे, हा जो टाइम आहे तो तर कोणी वाढवू शकत नाही. दिवसातले जे काही 8-10 तास आहे ते आपल्याला आपल्या झोप आहे किंवा इतर काही कामं आहेत, जेवण आहे, आंघोळ आहे, ह्या त्या गोष्टी आहेत, त्यासाठी तर द्यायचंच आहे. पण त्या व्यतिरिक्त जो टाइम उरलाय तो तर लिमिटेडच आहे ना. आणि या वेळेचा आपण किती चांगला उपयोग करतोय, सगळा खेळ आता याचा आहे. करेक्ट. बघा, आता हे शेवटचे 90 दिवस राहिलेत, आपण असं कन्सिडर करू, मी एक आठवडा तो तर बफर म्हणून कन्सिडर करतोय. हा तर तुम्हाला सर्वच जण सांगतील की इथं तुम्हाला काही एक्स्ट्रा तर वाचायचं नाही आहे, पण हे पण प्रयत्न करा की इथं नॉन नेसेसरी मटेरियल अभ्यास करू नका. प्रयत्न करा की तुम्हाला पीवायक्यूचा आधार घेऊन, सिलेबस आणि पीवायक्यूचा आधार घेऊन कसं जास्तीत जास्त अनालिसिस करता येईल आणि त्यातूनच कसं एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होईल. कारण मी आता थोड्या वेळा आधी एका बॅच मध्ये मी शिकवत होतो.
आणि त्यामध्ये मी हे शिकवलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना, फिजिक्सचा जो टॉपिक आहे हा, यामध्ये व्हेरियस जे रेज आहेत ते असतात, वेव्ज आहेत कोणकोणते, जसं गॅमा आहे, त्यानंतर एक्सरे आहे, अल्ट्राव्हायोलेट आहे, इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे, रेडिओ वेव्ज आहे, व्हिजिबल लाईट आहे, असे व्हेरियस आहेत. आता प्रश्न आयोगाने विचारून विचारून काय विचारले, फक्त युजेस विचारलेत. आणि कदाचित एखाद प्रश्न इकडे तिकडचा विचारला असेल, बट आयोगाचा फोकस आहे फक्त युजेसवर. आता मी क्लासमध्ये सरळ सांगितलं की तुम्ही हे जर अभ्यास करताय ना, फक्त युजेसच करायचे आहेत. कोणत्या पुस्तकामध्ये जर रेडिओ वेव्हची वेवलेंथ दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि ते जर तुम्ही पाठ करत बसलं, कारण हे शक्य आहे, तर झालं मग कल्याण. आपला वेळ आहे अशा अनवॉन्टेड नॉन नेसेसरी गोष्टींमध्ये जाणार आहे. एक तर जर लेट्स से की विजिबल लाईटची वेवलेंथ जर सोडून अल्ट्राव्हायोलेट आहे, इन्फ्रारेड आहे, गॅमा आहे, मायक्रोवेव्ह आहे, एक्सरे आहे, कोणाचीही वेवलेंथ किंवा कोणीची फ्रिक्वेन्सी विचारल्या जाणार नाही. आणि तुम्ही 4 पुस्तक घ्या, 4 पुस्तकांमध्ये 4 प्रकारच्या वेगळ्या संख्या पाहायला मिळतील. फक्त तुम्हाला लाईट, विजिबल लाईट आहे तोच करायचा आहे. आणि हा जो अनालिसिस आहे, आता बघा की आपण काय करतो, एक विद्यार्थी काय करतो, एक ऍस्पायरंट काय करतो की डोळे बंद करून सरळ तो पुस्तक वाचत सुटतो. आणि म्हणून म्हणतोय की पीवायक्यूचं अनालिसिस आहे, सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे आणि पीवायक्यू कसे विचारले, प्रश्न कसे विचारले, याचा अनालिसिस चांगला तगडा असणं फार जास्त गरजेचं आहे. मुद्दा समजलाय का, की किती इनविजिबल मिस्टेक्स होतात, आपण डोळे बंद करून फक्त वाचत सुटतो, है ना. तर ते करू नका. नेक्स्ट आहे काय की स्टॉप चेसिंग टू कव्हर द सिलेबस. आपण फक्त सिलेबस आता कव्हर करायचा आहे या 3 महिन्यामध्ये. यामुळे नेमकं होणार काय की ज्याला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे, परत बघा इनविजिबल मिस्टेक, ज्याला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलंय की आपल्याला कधी कधी काय होतं, आणि या संभ्रमात बरेच विद्यार्थी असतात की माझा आता अरे हा राहिलाय, मला ना आधी तो करायला पाहिजे, आणि त्या चक्करमध्ये ते काय करतात की रिव्हिजन आहे ना ते अवॉइड करतात. पाहिजे तेवढी रिव्हिजन पाहिजे तेवढ्या वेळेस पीवायक्यू सॉल्व्ह करतच नाहीत. का? कारण सिलेबस कव्हर करायचे, कोणता तरी भाग राहिले म्हणून. आणि राहतो काय, आपण खूप हायपर राहतो, त्यामुळे प्रयत्न हेच करतो अशा वेळेस की तो जो राहिलेला भाग आहे त्यातले कुठेतरी शॉर्ट नोट्स मिळाले पाहिजेत. त्यामुळे बघा, कुठेही बघा, टेलिग्रामला बघा, युट्यूबला बघा, हे जे मग त्या पिरियडमध्ये शॉर्ट नोट्स खूप जास्त पाहायला मिळतील. का? कारण विद्यार्थ्यांना हेच पाहिजे. पण खरंच जर तुम्हाला परीक्षा क्लिअर करायची आहे आणि तुमच्या समोर हे आहे की एक टॉपिक तुमचा बाकी आहे किंवा 1-2 टॉपिक तुमचे बाकी आहे, तुम्ही त्याच्या शॉर्ट नोट्सच्या मागे लागताय आणि जो झालेला भाग आहे त्याची रिव्हिजन, यापैकी दोघांपैकी एक जर निवडायचं आहे ना, मी तरी म्हणणार की रिव्हिजन करा. कारण जो झालेला भाग आहे त्यातले तरी मार्क्स तुमचे जायला नाही पाहिजेत ना, बरोबर. हेच इनविजिबल मिस्टेक्स आहेत किंवा एक्झिक्युशन मिस्टेक्स आहेत, हे बरेच विद्यार्थ्यांकडून होतात. दुसरं आहे काय की आपण रॅन्डम मॉक टेस्ट देतो. म्हणजे मला वाटतं की या 3 महिन्यामध्ये काही विद्यार्थी असे पण असतील की सकाळी उठला की चालला मॉकला, सकाळी उठला की चालला मॉकला, मॉक वरून आलं, मॉक पेपर दुसरीकडे टाकतो आणि लागतो परत रिव्हिजन करायला. ती जी मॉक तुम्ही देत आहे त्याचं जर तुम्ही अनालिसिस जर करत नसणार, फक्त मॉक टेस्टच देत आहे, अनालिसिस काही करत नाहीये, फक्त एवढं विचार करताय की अरे मला मॉक टेस्ट मध्ये कमी आलेत, मला जास्त आलेत. एक तर लक्षात ठेवा की मॉक टेस्ट मध्ये किती आलेत आणि काय आलेत काही फरक पडत नाही. बरेच विद्यार्थी तुम्हाला असे पण पाहायला मिळतील की मॉक टेस्ट मध्ये खूप चांगले मार्क येत आहेत पण परीक्षा प्रिलिम्स क्रॅक झाली आहे. कोणाला खूप वाईट मार्क येतोय, चांगले मार्क अजिबात येत नव्हते पण प्रिलिम क्रॅक झाली आहे. त्यामुळे मॉक हे डिसाईड करणार नाहीये. मॉक हे तुमचं फक्त तुमचा एरिया कोणता चांगला मजबूत आहे, कोणता नाही आहे, हा आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होईल. म्हणजेच अनालिसिस करायचं करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण अनालिसिस म्हणू. पण आपण करतो काय, सकाळी उठलं की मॉकला दिलं, मॉकला गेलो, तेच 2 तास 4 तास बसलं, जर आपण सीसॅट आणि जीएस आणि सीसॅट दोन्ही असेल तर, मग परत घरी आलं ते मॉक टेस्ट एका बाजूला आणि काय तर रिव्हिजन सुरू. ह्या चुका अजिबात करू नका. आता जी तुम्हाला म्हटलं मी की 2 फेज मध्ये आपण डिवाइड करू. 2 फेज 3 महिने आहेत आपल्याकडे. पहिला महिना, पहिले 2 महिने ज्याला आपण म्हणू फेज 1 आणि काय तर शेवटचा महिना ज्याला आपण म्हणू फेज 2. या पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, दुसरं काही नाही. रिव्हिजन कशाचा, अख्खा जेवढा पण सिलेबस आहे, जीएसचा पण आणि सीसॅटचा पण, जीएस पण आणि सीसॅट पण. सीसॅट क्वालिफाईंग आहे तर, आणि जर तुमचं मॅथ रिझनिंग जर चांगलं असेल, एकदा आयोगाचे पेपर ट्राय करून बघा. जर तुम्हाला त्यामध्ये 100 मार्क जर येत आहेत, मी सेफ साईड म्हणतोय की 100 मार्क काही अभ्यास न करता 100 मार्क जर येत आहेत, तर मी तुम्हाला हे म्हणणार
की फक्त मागच्या 4-5 वर्षाचे पेपर सॉल्व्ह करा, बस. काही त्यात जास्त वेळ घालवू नका. पण जर तुम्हाला थोडे जर कमी मार्क्स येत आहेत, तर मग अशा वेळेस थोडेसे एखादी मॅथमॅटिक्सचा भाग अभ्यास करून पहा. त्यावरचे प्रश्न व्हेरियस कसे विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. रिझनिंगचा घ्या. पॅसेजमध्ये कोणत्या प्रकारचे पॅसेज विचारले जात आहेत. काही पॅसेज असे पण असतात जे न वाचता पण सॉल्व्ह करता येतात, कारण ते स्टॅटिक भाग असतात, जर सायन्स रिलेटेड वगैरे असेल तर. करेक्ट. करंट अफेअर्स व्हेरी इम्पॉर्टंट. परत डायनामिक पार्ट आहे आणि मला असं वाटतं की करंट अफेअर्सवर असं नको व्हायला, जसं मग सांगितलं ना की आपण सिलेबस कव्हर करण्याच्या चक्करमध्ये आपण रिव्हिजन सोडून देतो. करंट अफेअर्स मध्ये पण बरेच विद्यार्थी तेच करतात की करंट अफेअर्स करण्याच्या चक्करमध्ये जीएसचं रिव्हिजन सोडून देतात. परत एक्झिक्युशन मिस्टेक. ते पण करू नका. काय म्हटलं मी की करंट अफेअर्स हा डायनामिक आहे आणि ते तुम्ही करत जर बसलं तर ते कधीच न संपणारा भाग आहे आणि त्यात फॅक्च्युअल डेटा पण असतो. मग स्टॅटिक कोणता आहे ज्यावर अभ्यास करून प्रश्न सुटण्याची शक्यताही जास्त आहे, तर तो जीएसचा भाग आहे ना. त्यामुळे हा बॅलन्स तुमचा चांगला असायला पाहिजे. आणि परत नेहमी सांगतोय की प्रत्येक रिडिंगच्या नंतर पीवायक्यू तो सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे या 2 महिन्यामध्ये 2 वेळा तरी पीवायक्यू सॉल्व्ह करून बघा. मागच्या 7-8 वर्षाचे सर्व विषयांचे सब्जेक्ट वाईज करा, इयर वाईज करा, पण पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्यातून तेच करायचे आहे. आता तेच करायचे आहे म्हणजे काय की एक प्रश्न पाहिला आणि त्याचा उत्तर हा आहे, दुसरा प्रश्न पाहिला त्याचा उत्तर हा आहे. कारण आपण आधी ऑलरेडी केलेले होते. हे करू नका. त्याला थोडंसं लिंक करा. त्यातून ट्रेंड काढण्याचा प्रयत्न करा. कसे प्रश्नामध्ये पॅटर्न बदलतोय हा चेक करण्याचा प्रयत्न करा. तर हा जो अभ्यास आहे ना प्रॉपर होईल. आणि हे 2 महिने झाल्यानंतर मग काहीतरी आपण फेज 2 मध्ये येऊ, ज्यामध्ये पहिला फेज आहे 1 मंथचा फेज आहे. या 1 मंथच्या फेज मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक्झाम लाईक कंडिशन मध्ये टेस्ट द्यायची आहेत. आणि बरेच आता अकॅडमीज काय तर हे टेस्ट कंडक्ट करतात. एक्झॅक्टली जसा एन्व्हायरमेंट असतो एक्झामच्या वेळेस सेम त्याच कंडिशन तसेच कंडिशन क्रिएट करून पण ते आपल्याला पाहायला ते टेस्ट आहे ते देता येतात. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जीएसचे पण जे फुल लेंथ टेस्ट ज्याला आपण म्हणू आणि त्यानंतर सीसॅटचे पण सर्व टेस्ट होतील. पण मी तुम्हाला म्हणणार की हे शेवटच्या महिन्याच्या फर्स्ट हाफ मध्ये द्या, म्हणजेच 15 मे पर्यंत. असं का म्हणतोय, कारण परीक्षा जसजशी जवळ येईल बेटर हे आहे की तुम्ही दिलेले टेस्ट आहेत, मग ते सब्जेक्ट वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट आहेत आणि आयोगाचे पेपर आहेत. मला असं वाटतं की शेवटच्या 15 दिवसांमध्ये तेच रिवाईज करा. काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. जर तुम्ही मॉक टेस्ट देत राहिले आणि विचार करा की तुम्ही 31 तारखेला पेपर आहे आणि 30 तारखेला मॉक टेस्ट जर दिलं आणि या मॉक मध्ये जर चांगले मार्क नाही आले तर आपण हायपर होणार, पॅनिक होणार आणि 31 मेचा पेपर आहे तो पण चांगला जाणार होता, तो पण खराब होईल. मग बेटर आहे ना की हे 15 दिवस जे शेवटचे आहेत ते कशासाठी द्यायचे, पीवायक्यू आहेत. म्हणजे मी इथं पीवायक्यू परत ऍड करतो की सेकंड हाफ मध्ये तुम्हाला टेस्ट सब्जेक्ट वाईज आहेत, मॉक टेस्ट आहेत जे फुल लेंथ टेस्ट आहेत आणि पीवायक्यू आहे, यांचं परत अनालिसिस करा. या पद्धतीने जर तुम्ही गेले तर मला असं वाटतं की ज्यावर माझा आज जास्त फोकस होता की इनविजिबल मिस्टेक्स आहेत किंवा एक्झिक्युशन मिस्टेक्स आहेत, ते मिस्टेक्स तुमचे मला असं वाटतं की कमीत कमी होतील. माझा फोकस मेन या सेशनचा आज तोच आहे. त्यासाठी मी हा प्रयत्न केला की 2 फेज मध्ये तुम्हाला असं डिवाइड करून ते करता येईल आणि एक्झिक्युशन त्यातून तुमचं प्रॉपर होईल आणि तोच तुमचं खरं तर डिसाइड करणार आहे की परीक्षा क्लिअर होणार की नाही. आय होप की हा जो आजचा मुद्दा आहे ना तो क्लिअर झाला असेल. चला, आणि जर तुम्ही 2025च्या प्रिलियम दिलेली आहे, तुम्हाला मार्क जर चांगले येण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय आणि जर तुम्हाला मेन साठी तुम्ही तयारी करायची आहे, रिझल्ट तर लागलेला नाहीये, पण इथून जर रिझल्ट लागला तर फार कमी दिवस मिळतील. परीक्षा मग आता मेनची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल का ते आता वेळ आल्यावर आयोग काय सांगतो ते तेव्हाच कळेल. म्हणजे इथून आपल्याला जवळपास हे 35 ते 40 दिवस बाकी आहे. पण या पण पिरियडमध्ये तुम्हाला एक चांगला अभ्यास करायचा आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, तर आपल्याकडे गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आहे. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर 100% फीज आहे तुम्हाला रिफंड मिळेल. आणि जर तुम्हाला फुल लेंथ बॅच जर जॉईन करायचे ज्यामध्ये प्री आणि मेन्स सर्व कव्हर केल्या जाईल तर त्यासाठी यशोदे 3.0 बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून म्हणजे एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण कव्हर करू. सर्व क्लासेस आपले लाईव्ह होतील आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला पाहता येईल, त्यावर कोणतंही बंधन नाही. वरून ही लाईफ टाईम बॅच आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन होत पण तुम्हाला बॅच मिळेल.
मेंटॉरशिप प्रोग्राम इथं तुम्हाला मिळेल. 18 बुक्स तुम्हाला घरपोच येतील आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट्स आहेत ते पण मिळतील. करेक्ट. बाकी मॉक टेस्ट आहे, सराव प्रश्न आहेत ते तुम्हाला भरपूर इथं मिळेल. भरपूर डिस्काउंट मिळणार आणि त्यासोबत नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. बाकी कोणते क्वेरीज आहेत तर माझा जो नंबर दिलेला आहे त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ऍडमिशन प्रोसेस काय आहे, कारण जो डिस्काउंट तुम्हाला माझ्या नंबरवर मिळेल तो मग इतर डायरेक्ट ऍपला वगैरे गेले तर तेवढं डिस्काउंट मिळणार नाही. म्हणून बेटर आहे की माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन फ्रॉड वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत त्या पण आपण कमी म्हणजे नाहीच होणार है ना. करेक्ट. मी डायरेक्ट तुम्हाला आपण कॉलवर ऍडमिशन करून घेऊ. तिथंच तुम्हाला लिंक शेअर करतो आणि तिथून पण ऍडमिशन आपल्याला करता येईल. आणि जर मी ऑलरेडी सांगितलं की मेन्सची जर तयारी करत असणार तर मग हा टेलिग्राम चॅनल आहे, नक्की जॉईन करायला पाहिजे तुम्हाला, ज्यावर तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी खूप जास्त मदत होईल. डेली क्वेश्चन्स आहेत, युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, मॉडेल आन्सर्स आहेत, ते सर्व मिळेल. टेलिग्रामचं नाव आहे की राज्यसेवा मेन्स गुरुकुल. सोबत जर तुम्ही मेन्सचा प्रोग्राम जर जॉईन केलं तर टेलिग्रामवर तुम्हाला कंटेंट तसा फ्री मिळत आहे, पण एक्स्ट्रा या बॅच मध्ये मेन्सच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स मिळत आहेत बाय मंथली आणि डेली सुद्धा. टेस्ट सुद्धा मिळत आहेत, फुल लेन टेस्ट आणि 12 विषयानुसार टेस्ट आणि विशेष म्हणजे उत्तर लेखनाचं सराव इव्हॉल्युशन सर्व इथं तुम्हाला मिळेल. करेक्ट. हे जरी तुम्हाला जॉईन करायचं आहे तर माझा नंबर आहे त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.